तर सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक गारांसह पावसाच्या सरी बरसल्यात। सांगली आणि मिरज शहरासह मिरज, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळालाय। पाहतोय सांगलीला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। येत्या 20 आणि 22ला राज्यातल्या विविध भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याआधीच आपण पाहतोय सांगलीला अवकाळी पावसाने झोडपून काढले। काही भागांमध्ये गारपीटही झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहतोय गेल्या आठवड्याभरापासून उन्हानं कहर केलेला आहे। सूर्य आग ओकतोय तर अचानक सांगलीमध्ये अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे। उष्णतेपासून काहीसा नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सांगलीत मिरजेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, काही ठिकाणी गारा देखील पडलेल्या आहेत। राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण थेट जाऊया, सांगलीत आमचे प्रतिनिधी विजय पाटील उपस्थित आहेत। विजय, आपण पाहतोय सांगलीला अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे, काय सध्या तिथली स्थिती आहे? नक्कीच जिल्ह्याला अवकाळी पावसाने या ठिकाणी झोडपून काढलेला आहे। सांगली मिरज शहरासह आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ या तालुक्यांना सुद्धा हलक्या पावसाच्या सरी आणि या ठिकाणी गारांचाही पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। अद्यापही ढगाळ वातावरण जिल्ह्यामध्ये आहे आणि अद्यापही तुरळक अशा सरी जिल्ह्यामध्ये पडत आहेत। काल सुद्धा या ठिकाणी वाळवा तालुक्यामध्ये नक्कीच विजय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। तर सांगलीतल्या अनेक तालुक्यांमध्ये आज अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतीचंही नुकसान होण्याची शक्यता आहे।